चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे कंटिन्यूअस कॉल येतात किंवा कंटिन्यूअस मेसेज चालू आहे की नवीन जनरल अवेअरनेसची बॅच किंवा स्पेशल जीए बॅच कधी चालू होणार आहे अपकमिंग एक्झाम साठी। अपकमिंग एक्झाम म्हणजे कोणत्या? आरआरबी पीओ असेल, आरआरबी क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क वाला पार्ट असेल, एसबीआय पीओ एसबीआय क्लर्क वाला पार्ट असेल, आयडीबीआय जाम आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह किंवा अपकमिंग येणाऱ्या बँकिंग एक्झाम साठीच्या जी काही नवीन जनरल अवेअरनेसची बॅच आहे ती चालू होते बघा 13 मे 2025 रोजी। 13 मे 2025 रोजी आता ती बॅच तुम्हाला ऍपवर शो होईल, तुम्ही आत्ताच बाय करू शकता आणि त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च याचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल पण असेल, तुम्ही तोपर्यंत तो वाला पार्ट बघू शकता। रिसेंटली झालेला आपण एसबीआयचा पेपर जर पाहिला तर एसबीआयचा पेपरच्या केसमध्ये पहिल्या शिफ्टचा पेपर कंपॅरेटिव्हली सोपा, सेकंड शिफ्टचा पेपर एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, खूपच जास्त अवघड, म्हणजे तो तर सरळ सरळ सेकंड शिफ्टवर आणणे, पण आयबीपीएस ला आपण चॅलेंज करू शकत नाही। कशाही प्रकारची एक्झाम आयबीपीएस त्या केसमध्ये बनवू शकते आणि कंडक्ट करू शकते। आता पहिल्या शिफ्टचा पेपर पण एसबीआय क्लर्क मध्ये त्यांनाच कंपॅरेटिव्हली सोपा गेला ज्यांनी कंपॅरेटिव्हली चांगला अभ्यास केलेला होता। सेकंड शिफ्ट मध्ये अभ्यास जरी चांगला असेल तर पेपरच अवघड होता आणि थर्ड शिफ्टचा त्या केसमध्ये मॉडरेट पेपर होता। तर ह्या हिशोबाने तो वाला एक्झाम झाली। मग आता सर अपकमिंग मला ह्या एक्झामला वेगवेगळ्या एक्झामला टार्गेट करायचं आहे आणि मला जीए मध्ये मॅक्सिमम स्कोअर त्या केसमध्ये घ्यायचा आहे आणि त्या केसमध्ये मला शून्यातून जनरल अवेअरनेस शिकायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे हाऊ टू प्रिपेअर जनरल अवेअरनेस 2025-26 साठी। मी कायम एक मुद्दा सांगत असतो, नीट मी यामध्ये सगळं डिटेल्स बॅच बद्दल सांगेल, पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। मी याच्यामध्ये काही एक्झामचे डेट पण आणलेले आहेत, एक्झॅक्ट एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे, एक्झामच्या डेट एकंदरीत काय असणार आहे, पुन्हा जून जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये एसबीआय क्लर्क एसबीआय पीओ आहे, आरआरबी पीओ आरआरबी क्लर्क कधी आहे, आयडीबीआय जामची एक्झाम कधी, त्याच्या पण डेट आपल्याकडे आहे। तर यावेळेस सगळ्या गोष्टी पाहता सर जनरल अवेअरनेसची तयारी मी पुन्हा म्हणतो कशी करावी। आपल्या होणाऱ्या चुका म्हणजे कोणत्या? सर मी रॅन्डमली मॅगझिन वाचतो, चूक। सर मी कोणत्या पण क्विजेस देत बसतो, चूक। सर मी पेपर जवळ आला म्हणून शेवटचे 8 दिवस तुमचे लेक्चर पाहतो, मी तरी म्हणल चूक। मला जर तो सब्जेक्ट शिकायचा आहे तो मला शून्यातून शिकावा लागेल। तू क्वांट शून्यातून शिकलाय, तू रिझनिंग शून्यातून शिकलाय, तू त्याच्यानंतर इंग्लिश शिकलाय, पण तू जनरल अवेअरनेस शून्यातून शिकण्याची तुझी इच्छाच नाहीये म्हणून तुला एक्झामला मार्क येत नाही। सर मी लय अभ्यास करतो, अरे पण ते अभ्यास करण्याला एक वे असावा, एक मार्ग असावा, त्या हिशोबाने तो अभ्यास करावा। आता नॉर्मली जीएचा अभ्यास करत असताना तू तुझ्या खरंच बँकिंग टर्मिनॉलॉजी जे आहे, बँकिंगच्या ज्या कन्सेप्ट आहे ज्याला मी बँकिंग टर्मिनॉलॉजी म्हणतो, ह्या तू परफेक्ट करून घेतलाय का? तू सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम एकदम चांगल्या शिकून घेतल्याय का? स्टॅटिक जीके मधले काही महत्त्वाचे टॉपिक्स म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल, महत्त्वाचे डेज असतील, सीएम गव्हर्नर असतील, मिनिस्टर असतील, हे तू प्रॉपर शिकून घेतलंय का? त्याच्यानंतर येतं करंट अफेअर्स। नाही सर मी डायरेक्ट इथं जातो आणि शिकत नाही, मी वाचतो। वाचून होणारा सब्जेक्ट जनरल अवेअरनेस नव्हे, हॅमरिंग करून करून कायम त्या गोष्टी कानावर पडून पडून त्या गोष्टी तिथं तुम्हाला आठवतील, तरच तुम्हाला ते आठवतील। तू वाच किती? सर मी 4थ्या पेजवर गेलो, मला पहिल्या पेजवरचं काहीच आठवत नाही, याचा अर्थ तो सरळ सरळ तुझा टाइमपास आहे। सर मी मल्टिपल टाइम्स लेक्चर करतो, कायम त्या केसमध्ये लेक्चर करतो आणि आता मला त्या गोष्टी हॅमरिंग मुळे आठवतात, ते मला त्या गोष्टी येतात, ते म्हणून तुला मार्क पडू शकतात। तर ह्यावाला फ्लोने आपल्याला जीए शिकावं लागेल। आपण चुकीच्या स्ट्रॅटेजी त्या केसमध्ये वाचतो, चुकीच्या स्ट्रॅटेजी आपल्या त्या केसमध्ये मला प्रॉपर वेने जीए कडे जावं लागेल, प्रॉपर वेने त्या केसमध्ये मला जीए कडे जावं लागेल। सर आपले टार्गेटेड एक्झाम कोणते? जीए साठीच्या टार्गेटेड एक्झाम आता बघा, अपकमिंगचे एक्झाम पाहिल्या तर मला कोणत्या एक्झामला टार्गेट करायचंय? तर अपकमिंग मध्ये 8 जूनला आणि 22 जूनला आयडीबीआय जामची पुन्हा ऍड आहे। 8 जून आपण बघा आता अराउंड एप्रिल मध्ये सध्या, तर 8 जून आणि एकंदरीत तुमची 22 जूनला आयडीबीआय जामचं जिथं जनरल अवेअरनेस अराउंड 60 मार्काला असेल। त्याच्यानंतर इकडल्या केसमध्ये गेलो, ते झालं जून मध्ये। आरआरबी पीओ मी फक्त मेन्सला हायलाइट केलेलं आहे कारण जी असतं, आरआरबी पीओ मेन्स सप्टेंबर मध्ये, एसबीआय पीओ पुन्हा आहे ऑक्टोबर मध्ये त्याची मेन्स आहे, आरआरबी क्लर्कची मेन्स नोव्हेंबर मध्ये, एसबीआय क्लर्क पण पुन्हा नोव्हेंबर मध्ये मेन्स आहे तिची, आणि आयबीपीएस पीओ मेन्स म्हणजे 9 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर 29 नोव्हेंबर सलग शनिवार रविवार ह्यावाले एक्झाम होणार आहे। आणि त्याच्यानंतर आयबीपीएस क्लर्क वगैरे तो वाला मुद्दा, आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क एसबीआय क्लर्क आरआरबी क्लर्क एसबीआय पीओ आरआरबी पीओ आणि त्याच्यानंतर इकडे आयडीबीआय जाम, ह्या एवढ्या नंबर ऑफ एक्झामचे डेट पण मेन्शन आहे।
ज्या एक्झाम होणार आहे. मग मला जर मेजर एक्झाम इकडे आयडीबीआयची एक द्यायची आणि मेजर एक्झाम जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या केसमध्ये मला द्यायची आहे, तर त्या केसमध्ये माझं जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस यावाल्या सगळ्या गोष्टी होणार का सर? 100% होणार. आणि मग त्याच आरआरबीच्या एक्झामसाठी, IBPS PO क्लिरिकलच्या एक्झामसाठी, आयडीबीआयच्या एक्झामसाठी आणि महत्त्वाची म्हणजे पुन्हा SBI साठी मला जनरल अवेअरनेस शिकायचं आहे. मला सर SBI मध्ये नाही जमलं व काहीच, पण मला या केसमध्ये जमलं पाहिजे, मला आलं पाहिजे. आणि तुम्ही फीडबॅक विचारा विद्यार्थ्यांना. भरपूर विद्यार्थी त्या केसमध्ये आपल्या स्पेशल बॅचेसला आहे. भरपूर विद्यार्थ्यांची सिलेक्शन त्या माध्यमातून झालेले आहे. भरपूर विद्यार्थी दरवर्षी ह्या माध्यमातून पास होतात, ते मार्क मिळवतात, ते निघून जात आहेत. सर मी काय इथंच अडकून बसतो त्याच्यामुळं? मग सर मला शिकत असताना ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. कोणकोणत्या? मला प्रॉपर बँकिंग अँड फायनान्शियल कन्सेप्ट शिकून घ्यावे लागतील, जी बॅच 13 मेला चालू होईल. पण मी पुन्हा म्हणतो, बॅच आत्ताही ॲपवर अवेलेबल आहे आणि तुम्ही आजही परचेस करून त्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांचं करंट अफेअर अपलोड केलेलं आहे, हे शिकवलेलं आहे. हे तोपर्यंत पाहून घेऊ शकता. मिनिमम एका महिन्याचे या केसमध्ये 14, 13, 14 लेक्चर त्या केसमध्ये आहे. म्हणजे हे 41 लेक्चर तुम्हाला तिथं अवेलेबल आहे. आणि आजपासून आपण जर रोज 2-2 लेक्चर पाहिजे, 13 मे पर्यंत ह्यावाला पाठ संपून आपण पूर्ण फ्रेशमध्ये पुन्हा बँकिंग अवेअरनेस 20 ते 22 लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. गव्हर्नमेंट स्कीम 15 ते 17 लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये अपडेटेड आणि सगळ्या नवीन गव्हर्नमेंट स्कीम याच्यामध्ये शिकणार आहे. करंट अफेअर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. पण एप्रिल पासून तर पुढच्या एप्रिल पर्यंतचं करंट अफेअर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. एक लेक्चर तुम्ही किती वेळेस त्या केसमध्ये पाहू शकता. म्हणजे या बॅचमध्ये 15 महिन्यांचं करंट अफेअर्स त्या केसमध्ये कव्हर होणार आहे. 15 महिन्यांचं करंट अफेअर्स त्या केसमध्ये कव्हर होणार आहे. स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर होतील. ते कोणकोणते ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. बजेट याच्यामध्ये पूर्ण कव्हर होतं तुमचं. इन्शुरन्सचे एक्झाम आहे तर इन्शुरन्स अवेअरनेस पण याच्यामध्ये कव्हर होतं. हे पूर्ण 1 वर्षभराची व्हॅलिडिटीची बॅच असते. आज परचेस केली, इथून पुढे वर्षभर तुम्हाला ही बॅच अवेलेबल असेल. आज परचेस केली, इथून पुढे वर्षभर तुम्हाला ही वाली बॅच अवेलेबल असेल. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी एक्झाम ओरिएंटेड होईल. आणि मी पुन्हा म्हणतो सर एवढंच करा. आणि मी कायम एक वाक्य सांगतो, जर एवढं करून पण तुला पेपर नाही आला तर त्या दिवशी कोणालाच पेपरमध्ये काही जमलेलं नाही. म्हणून तू तुझ्या जीवनातला जेव्हा तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय तेव्हा 5-5, 6-6 तास, 4-4, 5-5 तास जीए साठी खर्च करू नको. मी रोजचे माझे 12 तास जीए साठी खर्च करतोय आणि त्यातून तुला 1 तासाचं क्वालिटी कंटेंट मी रोज त्या केसमध्ये बनवून देतोय आणि त्या केसमध्ये मी तुला सगळ्या गोष्टी शिकवतोय. तू तेवढंच कर. डेली बेसिसवर तुमचे 2 लेक्चर त्या केसमध्ये चालतात. डेली बेसिसवर 2 लेक्चर. पहिले काही दिवस म्हणजे सकाळच्या स्लॉटमध्ये तुमचं स्टॅटिक जीके, सकाळच्या स्लॉटमध्ये गव्हर्नमेंट स्कीम, सकाळच्या स्लॉटमध्ये बँकिंग अवेअरनेस हवाला पाठ सकाळी चालतो. संध्याकाळच्या स्लॉटमध्ये निरंतर करंट अफेअर चालू असतं. संध्याकाळच्या स्लॉटमध्ये निरंतर त्या केसमध्ये करंट अफेअर चालू असतं. असे डेली 2 स्लॉटमध्ये हे वाले लेक्चर चालतात. डेली 2 स्लॉटमध्ये हे वाले लेक्चर चालतात. त्याच्यानंतर बघा सर, बँकिंग टर्मिनॉलॉजीमध्ये मला हे सगळं शिकायचंय. 20 चॅप्टर आहे. व्हॉट इज बँक, हिस्ट्री ऑफ बँकिंग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी, क्वालिटेटिव्ह टूल्स, क्वांटिटेटिव्ह टूल्स, फायनान्शियल मार्केट, कॅपिटल मार्केट, टाइप्स ऑफ अकाउंट, फायनान्शियल इन्क्लुजन. आता BSBDवर क्वेश्चन बनला होता. लीड बँकवर कायम क्वेश्चन बनला होता. सर ह्या वेगवेगळ्या टाइप्सवर रिकरिंग डिपॉझिटवर क्वेश्चन बनतोय. एटीएम त्याचे कार्ड्स असतील, तुमचे एटीएम आणि त्याचे टाइप्स असतील किंवा कार्ड्स असतील. त्याच्यानंतर GST असेल, इन्कम टॅक्स असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील. UPIवर कायम क्वेश्चन बनतो. भीमवर आता क्वेश्चन बनला होता. तर भीम नेमकं काय असतं किंवा ह्यावाल्या सगळ्या गोष्टी, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायच्या आहे. त्याच्यानंतर इकडल्या केसमध्ये आपण विचार केला अजून पुढे चेक आणि त्याचे टाइप्स असतील किंवा हे वेगवेगळे छोटे जर पिन कोड विचार होता, PIN पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर वगैरे, तो वाला पार्ट याच्यात करतो. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, बँकिंग सिस्टीम इंडियामधल्या सगळ्या बँकिंग सिस्टीम, प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय, इन्शुरन्स सेक्टर भारतातलं काय, मिसलेनियस छोटे जे ह्या टर्म्स आहे. मग त्याच्यात NEFT, RTGS, IMPS, महारत्न, नवरत्न, मिनिरत्न, नवरत्नवर प्रश्न आले होते. GDP, GNP, NDP, FDI, FPI, बँकिंग ओम्बड्समनवर क्वेश्चन बनला होता. टू बिग टू फेलोर कायम क्वेश्चन बनतात. त्याच्यानंतर सरपेसी ऍक्ट काय, NPA काय, बॅड बँक काय, बेसल नॉर्म्स काय. आता ब्रिक्सचं विचारलं होतं. एका शिफ्टला SCO बद्दल विचारलं होतं. तर ह्यावाल्या गोष्टी पण आपल्याला त्या केसमध्ये माहित असलं पाहिजे. सार्क एका शिफ्टला विचारलेलं होतं. मग सगळ्या समिट अँड कॉन्फरन्स, बँक अँड बँकचे हेडक्वार्टर, हे फक्त झालं बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20 ते 22 लेक्चर इथून बनतात. सर हावाला पार्ट मला शिकायचा बँकिंग टर्मिनॉलॉजी, याला मी म्हणतो GAचा बेस. त्याच्यानंतर करंट अफेअर्स येतं. सर करंट अफेअर्समध्ये
मिनिमम एका महिन्याचे एक 12 ते 14 लेक्चर बनतात, महत्त्वाचे एक एक तासाचे. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण बँकिंग ऑब्लिक फायनान्शियल न्यूज, ज्याला मी आरबीआयचे सर्क्युलर वगैरे म्हणतो, याचे कमीत कमी 3 ते 4 लेक्चर असतात. बजेट तर आपलं ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आरबीआय सर्क्युलर, न्यूजपेपर रिपोर्ट याच्यावर 1-2 लेक्चर बनतात. पीआयबीचे रिपोर्ट असतात. गव्हर्नमेंट स्कीमवर 1 ते 2 लेक्चर प्रत्येक महिन्यात असतात. इंडेक्सवर 1 लेक्चर असतं. स्पोर्ट्सवर 1 लेक्चर असतं. अवॉर्ड्सवर 1 लेक्चर असतं. अपॉइंटमेंट डिफेन्सवर 1 लेक्चर असतं. नॅशनल इंटरनॅशनलवर 2, इथं एखादं 2-3 लेक्चर नॅशनल इंटरनॅशनलवर आणि बाकीच्यावर 1. असे 13 ते 14 लेक्चर त्या केसमध्ये बनतात. 13 ते 14 लेक्चर त्या केसमध्ये बनतात, रिव्हिजन वगैरे लेक्चर मिळून. तर असं डिफरन्शिएट करावं लागेल करंट अफेअरला. एका लेक्चरमध्ये मी प्रॉपर एप्रिलचे अवॉर्ड्स पाहिल, एका लेक्चरमध्ये मी प्रॉपर एप्रिलच्या सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल लेक्चर 2 ते 3 लेक्चरमध्ये मी अभ्यासेल. बँकिंगचे जे फायनान्शियल न्यूज आहे, आरबीआयचे जे सर्क्युलर्स आहे, न्यूजपेपर रिपोर्ट आहे, हे सगळ्या गोष्टी मी 3 ते 4 लेक्चरमध्ये अभ्यासेल. इंडेक्स एका लेक्चरमध्ये मी पाहिन, स्पोर्ट्स एका लेक्चरमध्ये मी पाहिन. असं पूर्ण प्रॉपर करंट अफेअर्स पण आपल्याला त्या केसमध्ये शिकावं लागेल, जे 13 मे पासून चालू होईल. आणि मी पुन्हा म्हणतो, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्यांचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दृष्टी 2.0 नावाच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा टॉपिक येतो त्यातला, तो म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम. या सगळ्या 70 गव्हर्नमेंट स्कीम मला शिकावं लागेल. आणि शिकत असताना वुमेन्सच्या वेगळ्या, सिक्युरिटीच्या वेगळ्या, त्याच्यानंतर फार्मरसाठीच्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम त्या केसमध्ये ह्या पूर्ण वेगळ्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं डेव्हलपमेंट ऑफ इंडियासाठीच्या वेगळ्या, लोनसाठीच्या योजना वेगळ्या, डिफेन्ससाठीची योजना वेगळी, पेन्शनसाठीची योजना वेगळ्या, त्याच्यानंतर पुअरसाठीच्या योजना वेगळ्या, त्याच्यानंतर सोलरसाठीच्या योजना वेगळ्या, त्याच्यानंतर सायन्ससाठीच्या योजना वेगळ्या, त्याच्यानंतर एज्युकेशन अँड अदर ह्या सगळ्या अपडेटेड, म्हणजे तुमचं ई ड्राईव्ह असेल, विद्यालक्ष्मी असेल, यशस्वी असेल, एनपीएस वात्सल्य आता पेपरला विचारली होती, यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम पेपरला विचारली होती, मातृवंदना योजना पेपरला विचारलेली होती आताच्या त्या केसमध्ये, विद्यालक्ष्मी वगैरे ह्या वाल्या सगळ्या योजना. आणि बाकीचे ह्या ज्या प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग, गव्हर्नमेंट स्कीम अलोकेशन, असं 70 किंवा 70 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला शिकावं लागेल. बघा, बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20 ते 22 लेक्चर, करंट अफेअर मी थोडं बाजूला ठेवतो, गव्हर्नमेंट स्कीमचे 15 ते 16 लेक्चर, स्टॅटिक जीकेचे 10 ते 12 लेक्चर. महत्त्वाचं जे स्टॅटिक जीके पेपर विचारतात, नॅशनल पार्क विचारतात, माहिती असलं पाहिजे. डेज प्रत्येक एक्झामला असतात, माहितीच असली पाहिजे. ऑटिझम आता मला वाटतं एप्रिलमधले डेज विचारले होते, एप्रिल का मार्चमधले डेज विचारले, मार्चमधले डेज विचारले होते की हा डे कधी असतो, तो डे कधी असतो. झिरो डिस्क्रिमिनेशन डे एका एक्झामला विचारलं, एका पेपर विचारलं होतं. आणि कन्झ्युमर राईट डे एका पेपर विचारलं होतं. म्हणजे एसबीआयलाच तर हा डे कन्फर्म विचारतात. झिरो डिस्क्रिमिनेशन डे 1 मार्चला आणि कन्झ्युमर राईट डे 15 मार्चला विचारला गेलेला होता, माहीत असलं पाहिजे. डॅम, सीएम गव्हर्नर, क्लासिकल डान्स, फोक डान्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जेरी क्वार्टर, एवढं स्टॅटिक जीके मला माहीत असलं पाहिजे. हे 10 ते 12 लेक्चर. मग तुम्ही धरून चाला, बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20 ते 22 लेक्चर, गव्हर्नमेंट स्कीमचे 15 ते 17 लेक्चर, स्टॅटिक जीकेचे 10 ते 12 लेक्चर. एवढे लेक्चर केल्यानंतर मिनिमम हे 45 ते 50 लेक्चर केल्यानंतर तुमचा जीएचा बेस बनेल बेस. आणि याच्यानंतर येतं करंट अफेअर्स वाला पार्ट. करंट अफेअर्स वाला पार्ट मग प्रत्येक महिन्याचे 12-14 लेक्चर करंट अफेअरचे वेगळे. आणि याच्यातून जीएची तयारी होत असते. याच्यातून प्रॉपर तुमची त्या केसमध्ये जीएची तयारी होईल. जीए शिकायचं तर सर मला ते ह्या पद्धतीने शिकावं लागेल, नाही तर मी रॅन्डमली काहीतरी वाचतोय, मजा नाही भैया, त्याच्यामध्ये मजा नाही. आता 2025 जनरल अवेअरनेस आणि एक्झाम पॅटर्न आपण पाहिला. आता एसबीआयची एक्झाम झाली, त्या केसमध्ये अजून आयडीबीआय जामची एक एक्झाम झाली, वेगवेगळ्या मल्टिपल एक्झाम झाल्या. मी पुन्हा म्हणतो, पेपर हा एमसीक्यू आणि मॅगझिनचा नाही, पेपर हा कन्सेप्च्युअल आहे. वेगवेगळ्या कन्सेप्ट्स त्या केसमध्ये विचारलेले आहे. त्यासाठी मला कन्सेप्च्युअल अभ्यास करावा लागेल, मला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागतील सगळ्या, आणि त्या एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल, ना की एमसीक्यू वाचून आणि मॅगझिन वाचून तयारी होणार आहे. मग पेपरला काहीही आपल्याला त्या केसमध्ये आठवत नाही. एक्झामला गेल्यानंतर आपल्याला त्या केसमध्ये काहीही आठवत नाही. म्हणून मला या सगळ्या पहिल्या 50 लेक्चरमध्ये माझा बेस क्लिअर करावा लागेल. आणि त्याच्यानंतर करंट अफेअरवाला पार्ट आपला रेग्युलर सायंकाळच्या स्लॉटमध्ये आणि सकाळच्या स्लॉटमध्ये बेसवर काम चालेल. तर हा वाला एक महत्त्वाचा मुद्दा बनतो आपल्या एक्झाम पॅटर्न बद्दलचा वगैरे. त्याच्यानंतर थोडंसं मी पुढे गेलो. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर सर हाऊ टू प्रिपेअर जनरल अवेअरनेस. मग जनरल अवेअरनेस करत असताना तुला हे सगळंच करायचंय. जसं मी तू सांगितलं, बँकिंगच्या कन्सेप्ट 20 ते 22 लेक्चरमध्ये करूया,
स्टॅटिक जीके 10 ते 12, 12 नाही 15 प्लस लेक्चर त्या केसमधून 15 प्लस लेक्चर, गव्हर्नमेंट स्कीमचे 15 प्लस लेक्चर, इन्शुरन्स अवेअरनेसचे 15 प्लस लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, हे करू शकता. बजेटचं लेक्चर पण अवेलेबल आहे. करंट अफेअरचे प्रत्येक मंथचे एक 13 ते 14 लेक्चर, असे 15 महिन्यांचं करंट अफेअर याच्यामध्ये कव्हर होईल. म्हणजे 15 × 10 150 आणि 15 चोक 60 असे 200 प्लस लेक्चर करंट अफेअरचे पण याच्यामध्ये होतील. याच्या व्यतिरिक्त एक्झामच्या अगोदरचे रिव्हिजन सेशन वगैरे तो वाला पार्ट वेगळाच. असं मला डेली बेसिसवर जीए करावं लागेल, या हिशोबाने मला जीएला वेळ द्यावा लागेल, या हिशोबाने मला जीए करावं लागेल, तर आणि तरच मी ते जीए प्रॉपर एक्झाम देऊ शकतो. सर आता ही जी बॅच आहे, बॅच बद्दल डिटेल सांगा. बॅचची फीज काय, किती वर्षासाठी काय? बघा, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच असेल दृष्टी 2.0, ज्याला मी जीए गुरुकुल पण म्हणतो. जीए गुरुकुल मध्ये दृष्टी 2.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळे लेक्चर अवेलेबल असतील वर्षभर. सर मी लेक्चर किती वेळेस पाहू शकतो, किती वेळेस पाहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सर स्टॅटिक जीकेचे 20 प्लस लेक्चर मी तुम्हाला सांगितले, स्टॅटिक बँकिंगचे 20 प्लस लेक्चर सांगितले, आरबीआयचे सर्क्युलर न्यूजपेपर रिपोर्ट, गव्हर्नमेंट स्कीम जानेवारी ते एप्रिल 2026 पर्यंत करंट अफेअर इच मंथचे जवळपास 12 ते 14 प्लस लेक्चर, इन्शुरन्स अवेअरनेस मंथली मॅगझिन पण तुम्हाला त्या केसमध्ये भेटतं. हे जे सगळं शिकतो सर हे नोट डाऊन करायचं का? नाही, याचा मॅगझिन पण तुम्हाला त्या केसमध्ये भेटतं. बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरीज पण होते. 1 वर्षभराची व्हॅलिडिटी, ज्या दिवशी तुम्ही बॅच बाय केली तिथून पुढे 1 वर्ष. म्हणजे आता तुम्ही 20 एप्रिलला बॅच बाय केली तर पुढच्या 20 एप्रिल 2026 पर्यंत ही वाली बॅच अवेलेबल असेल. इथून पुढे 1 वर्षभर ही वाली बॅच अवेलेबल असेल. याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. ते जर केलं नसेल तर ते करून घ्या, कामा पडेल लगेच लगेच अपकमिंग आयडीबीआयच्या एक्झामला किंवा आरआरबीच्या वगैरे एक्झामला पण जुनं करंट अफेअर त्या केसमध्ये विचारल्या जातं. सर सोबत जर आपण पाहिली याची फीज काय, नवीन विद्यार्थ्यांसाठी मागच्या 3 वर्षापासून हीच फीज आहे. फीज मध्ये काही चेंज केलेलं नाही, फीज मध्ये काही वाढवलेलं नाही. जो कोणी नॉन सारथियन फॉर द फर्स्ट टाइम बॅच परचेस करतोय त्या केसमध्ये 3,500 रुपये फीज आहे. 3,500 रुपये ही वाली फीज असेल. प्लस वरचे काहीतरी ऍपचे हँडलिंग चार्जेस 101 रुपये असेल, 3,600च्या समथिंग काही जाईल. वर्षभर ही वाली बॅच असेल. सर सारथीचे अच्युअर्स बॅचचे विद्यार्थी, व्हिक्टर बॅचचे विद्यार्थी, विजेता बॅचचे विद्यार्थी, मागच्या जनरल अवेअरनेस लक्ष 1.0 2.0 3.0 वाले विद्यार्थी, करंट अफेअर्स ओनली वाले विद्यार्थी किंवा फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस वाले विद्यार्थी, जर ह्या विद्यार्थ्यांना ही वाली बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला सारथी 500 नावाचा कुपन कोड आहे. अशा विद्यार्थ्याला 3,000 रुपयाला बॅच पडेल, जे सारथीचे जुने विद्यार्थी. याच्या रिगार्डिंग काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याच्यावर कॉल करू शकता ह्या नंबरला डायरेक्ट. सर मला स्टॅटिक जीके, गव्हर्नमेंट स्कीम, बँकिंग अवेअरनेस हे वाला नकोय, मला फक्त करंट अफेअर्स पाहिजे. तर करंट अफेअर्स ओनली नावाची पण बॅच अवेलेबल आहे. करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच, मग ती 2,500 रुपयाला आहे आणि ओल्ड स्टुडंटला ती 2,000 रुपयाला आहे. त्यांना पुन्हा सारथी 500 नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही 2,000 रुपयाला ती वाली बॅच परचेस करू शकता. ओल्ड स्टुडंट्स, नवीन स्टुडंटला 2,500 रुपयाला. सेम 1 वर्ष तिची पण व्हॅलिडिटी. सेम त्या केसमध्ये 1 वर्ष याची पण व्हॅलिडिटी ही घेतली. हिच्यात पूर्णच येतं, हिच्यात सगळंच येतं, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. मग इथं मी त्यावाल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. करंट अफेअर्समध्ये करंट अफेअर्स 15 महिन्यांचं भेटेल, पण बाकी स्टॅटिक जीकेचे रिव्हिजन लेक्चर, गव्हर्नमेंट स्कीमचे रिव्हिजन लेक्चर, स्टॅटिक बँकिंगचे रिव्हिजन लेक्चर म्हणजे 20 लेक्चरचे स्टॅटिक बँकिंग 2 ते 3 लेक्चरमध्ये, गव्हर्नमेंट स्कीम 15 लेक्चर 2 ते 3 लेक्चरमध्ये, स्टॅटिक जीके 1-2 लेक्चरमध्ये. बाकी इकडे जर गेलो गुरुकुलमध्ये, जीए गुरुकुल दृष्टी 2.0 आपण जी बॅच पाहतोय 3,500ची 1 वर्षभरासाठी, याच्यात हे सगळंच भेटेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटेल. सोबत तिथंच बुक स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही बुक परचेस करू शकता. एकदम अपडेटेड बुक आलेलं आहे. तुम्ही जर ऑफलाईनला येऊन हे बुक घेतलं तर 200 रुपयाला हे बुक आहे. आणि तुम्हाला जर घरी पाहिजे असेल, तुम्ही कुठेही भारतात राहत असाल तर तिथं जाऊन तुम्ही ते बाय करू शकता 280 रुपयात. पुढच्या 7 दिवसामध्ये तुमच्या होम ॲड्रेसवर ते बुक कुरिअर नेईल. त्याच्यामध्ये बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20 चॅप्टर डिटेलमध्ये दिलेले आहे, 70 गव्हर्नमेंट स्कीम डिटेलमध्ये दिलेले आहे, स्टॅटिक जीके पण या केसमध्ये दिलेले आहे. 4th एडिशनचं बुक आपल्या जे काही सारथी एज्युकेशनचं ॲप आहे त्याच्या बुक स्टोअरमध्ये अवेलेबल, तिथून तुम्ही बाय करू शकता. जे लोक संभाजीनगरमध्ये राहतात असे लोक ऑफिसला येऊन पण ते बुक त्या केसमध्ये घेऊ शकतात. बघा सर ही बॅच कुठं भेटेल किंवा कुठून मला परचेस करावं लागेल, तर सारथी एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे आणि या ॲपवर कोर्सेस मध्ये जर तुम्ही गेले तर कोर्सेस मध्ये तुम्हाला तिथं दृष्टी 2.0 नावाची बॅच दिसेल, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच दृष्टी 2.0. सोबत हे मॅगझिन पण रिलीज होत असतात, हे मॅगझिन पण येत असतात. हे मॅगझिन पण तुम्हाला त्याच ॲपमध्ये भेटतात. ज्यांनी बॅच बाय केली अशांना मॅगझिन हे फ्री ऑफ कॉस्ट भेटत असतात. प्रत्येक महिन्याचे मॅगझिन आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च, इकडे त्याच्या अगोदरचं डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर, प्रत्येक महिन्याचं मॅगझिन पण येतं. गव्हर्नमेंट स्कीमचं मॅगझिन वेगळं आणि बुक तर तुम्हाला बाय करावं लागेल, ते बुक तुम्हाला येईल.
तसंच जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. याच्यामध्ये बाकी सगळ्या न्यूज डिटेलमध्ये येत असतात जीए बाय अक्षय चोळके. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला नंबर मेन्शन केलेला आहे, इथं पण 2 नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. तर चालू करूया आपण आपली नवीन जीएची बॅच, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच दृष्टी 2.0 13 मे 2025 पासून डेली 2 स्लॉटमध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही बॅच अगोदर पण बाय करून घेऊ शकता. जानेवारी फेब्रुवारी मार्चचं करंट अफेअर त्या केसमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तिथे अवेलेबल असेल, ते वाला तुम्ही बघून घेऊ शकता. तर चालेल, भेटूया आपण रेग्युलर नवीन बॅचमध्ये 13 मे पासून. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद. और बाहर कौन आ रहा है? देखो भैया, शोर मीटर पे ध्यान रखिए. अब देखना, सारे के सारे जितना जनसमूह है सब खड़े हो जाएंगे और आवाज ऐसी होगी जैसे बिजली कड़क रही है आसमान से. इंद्रदेव खुश हो गए हैं और ये वो आदमी है जिसकी इंतजार सबको रहती है. ये वो चुंबक है जो सबको आकर्षित करता है. क्राउड देखेंगे तो किस तरह का हर्षोल्लास है. देखो, हर चेहरे पे मुस्कान है. जो खुशियां बांट दे, उससे बड़ा खुशियों का सौदागर मुझे नहीं लगता कि कोई हिंदुस्तान की धरती पे पैदा हुआ है.